हॅलो गाडी देईन गाडी फक्त 100 रुपये पाहतो या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे. पोलिसांची मध्यस्थी या ठिकाणी पाहायला मिळते. पुण्याच्या नवले पूल परिसरात या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. रस्ता बंद करायचा आहे कारण इथं शेकडोच्या आसपास बळी चालले. इथं प्रत्येक वेळेस माणूस मरतोय. इथं शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची काही मागणी करत नाही. इथं वारंवार आंदोलन करतोय. तिकडे आंदोलन केलं, दशकडे आंदोलन केलं, आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपायची वेळ आणि 2 दिवसानंतर अजून सुद्धा कुठल्या प्रकारची गोष्ट या हायवेबाबत होत नाही. अहो विचारलं काय आहे तुम्हाला की इथं अपघात होत आहेत, याबाबत तुमची उपाययोजना काय असणार आहे? उत्तर काय मिळालं की कोल्हापूर पासून देहूपर्यंत 6000 कोटीचा कॉरिडॉर आम्ही स्थापन करतोय. अहो तुमच्या पायाला गुडघ्याला लागलेलं आहे, तिथून रक्त वाहतंय, तिथं बँडेज करा ना. तुम्ही बॉडी चेकिंग कुठं करताय? कोल्हापूर तर देहूचा विषयच नाहीये. इथं नवलेमध्ये आज 100च्या आसपास नवले पुलावरती अपघात करताय. इथं 100च्या आसपास आतापर्यंत माणसं गेली. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आम्ही आता कुठलं चालू आम्ही आधी पण पाहतो या ठिकाणी नवले ब्रिज अपघात थांबवा, स्वामीनारायण मंदिर नवले ब्रिज उड्डाणपूल करण्याची मागणी होते. घोषणाबाजी केली जाते. पोलिसांकडून आता आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात येत आहे. नवले पूल परिसरामध्ये या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटना या घडत असताना या संदर्भात सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात या संदर्भात हे आंदोलन केलं जात आहे. सध्या हिवाळी अधिवेशन हे सुरू आहे आणि या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. आपल्याकरवी माध्यमांकरवी केंद्रात आणि राज्यात या संपूर्ण अधिवेशनामध्ये देत आहोत. कृपा करून मंत्र्यांनी याबाबत खरंच विचार करावा, ही लक्षवेधी लावावी. एक तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तरी देशामध्ये सहिष्णू खासदार असेल ज्याने आजचा या संपूर्ण आणि अटक करण्यासाठी आलो होतो, अटक होण्यासाठी आलो होतो. काय झालं? पोलीस दडपशाही करतात. पोलीस दडपशाही करतात. मागणी आमची स्वामीनारायण मंदिर ते वारजे पूल हा रस्ता झाला पाहिजे, हा कॉरिडॉर बांधला गेला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि हा मागणी आम्ही शेवटपर्यंत चालवतो. या ठिकाणी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली जाते. स्वामीनारायण मंदिर नवले ब्रिज उड्डाण या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये या संदर्भातील लक्षवेधी मांडावी अशी मागणी या ठिकाणी आंदोलनकर्ते